मुंबईतल्या रस्त्यांवर गाड्यांचा ताफा धावतोय। गाड्या कुठल्या कॉन्वॉयमधल्या नाहीयेत तर पिकअप आहेत। गाड्यांच्या एका बाजूला LED स्क्रीन बसवलेल्या आहेत आणि उरलेल्या तिन्ही बाजूंना पक्षाचं ब्रँडिंग करण्यात आलंय। ज्या पक्षाचं ब्रँडिंग आहे तो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष। पण फक्त भाजपचा बोर्ड, भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या हायटेक गाड्या हीच गोष्ट कॉमन नाहीये। तर यात लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्या गाड्या उत्तर प्रदेश पासिंगच्या आहेत। महाराष्ट्रात भाजपच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशातनं गाड्या आलेल्या आहेत, पण फक्त गाड्याच आलेल्या आहेत का तर नाही। मनोज तिवारी, रवी किशन, मैथिली ठाकूर असे उत्तर भारतीय सेलिब्रिटी सुद्धा मुंबईमध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हिंदीमधले पोस्टर्स सुद्धा व्हायरल होत आहेत। थोडक्यात उत्तर भारतीय मतं एक गठ्ठा आपल्याकडे खेचण्याची भाजपची रणनीती नेमकी कशी चालू झाली आहे, भाजप उत्तर भारतीय मतांवरती कसा जोर देत आहे आणि मुंबईमध्ये उत्तर भारतीय मतांची ताकद नेमकी किती समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मुंबई काँग्रेसनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये गाड्यांचा ताफा जाताना दिसतोय। डिजिटल प्रचारासाठी आलेल्या या गाड्या एका रांगेत जात आहेत आणि या सगळ्या गाड्यांचे नंबर सांगतायत की या गाड्या उत्तर प्रदेशमधून आलेल्या आहेत। यावरच काँग्रेसनं आरोप केलाय की भ्रष्ट महायुती सरकारनं मुंबईतल्या प्रचारासाठी परप्रांतातनं गाड्या मागवलेल्या आहेत। मुंबईमध्ये भाजपची अवस्था इतकी बिकट झाली आहे की महाराष्ट्रात प्रचारासाठी गाड्याही उपलब्ध नाहीयेत, म्हणून बाहेरच्या राज्यातनं गाड्या आणाव्या लागतात। एवढंच नाही तर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये नागपूरमध्ये अशाच उत्तर प्रदेशातनं आलेल्या गाड्या उभ्या आहेत। एकट्या नागपूरमध्ये प्रचारासाठी 25च्या आसपास गाड्या आल्याचं सांगण्यात येते, तर यापेक्षा काही पटींनी जास्त गाड्या या मुंबईत आल्या असल्याचा, या गाड्या अमराठी आणि उत्तर भारतीय लोकसंख्या जास्त असलेल्या भागात फिरणार असल्याचा दावा हा करण्यात येतोय। पण उत्तर प्रदेशामधून फक्त गाड्याच मुंबईत येतात का तर नाही, भाजपच्या प्रचारासाठी उत्तर भारतीय नेते आणि अभिनेते सुद्धा येणार आहेत। मनोज तिवारी, रवी किशन, गायक निरुहा आणि मैथिली ठाकूर हे मुंबईमध्ये प्रचारासाठी येणार आहेत। मुंबईमधल्या हिंदी भाषिक पट्ट्यातल्या वॉर्डांमध्ये या नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत। उत्तर भारतीय लोकांमध्ये भोजपुरी अभिनेत्यांची क्रेज असल्यामुळे याचा फायदा भाजपला होऊ शकतो असा त्यांचा अंदाज आहे। पण मुंबईमधल्या अमराठी बहुल भागांमध्ये फक्त अभिनेतेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ यांच्या सुद्धा सभा होणार आहेत। महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर भारतीय स्टार प्रचारक रिंगणात उतरतील असं आता सांगण्यात येते। या सगळ्यामध्ये सोशल मीडियावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा काही पोस्टर्स व्हायरल होतात। हिंदी कंटेंट असलेल्या पोस्टर्सची बरीच चर्चा होतीये। देवेंद्र फडणवीसांनी काही हिंदी माध्यमांना मुलाखती दिलेल्या आहेत, त्यानंतर त्यांच्या वक्तव्यांचे क्रिएटिव्ह झाले आणि हिंदी भाषेतले हे क्रिएटिव्ह व्हायरल झाले। फडणवीस यांच्या अकाउंटवरून सुद्धा ते पोस्ट करण्यात आलेत। आज के देवेंद्र, कल के नरेंद्र अशा नावांनी असलेल्या पेजवरनं सुद्धा फडणवीसांचे हिंदी मधले मजकूर असलेले पोस्टर्स हे व्हायरल होतात। आता ज्यातनं ठाकरेंच्या युतीवर टीका करण्यात येते। फडणवीसांनी केलेल्या कामांचा हिंदीमधनं प्रचार हा जोरदारपणे केला जातोय। उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी फक्त गाड्या, नेते, अभिनेतेच नाही तर उत्तर भारतीय कार्यकर्ते सुद्धा प्रचारासाठी आलेले आहेत। दहिसरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं उभ्या असलेल्या उत्तर भारतीय उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे। त्यावरनं इतर उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केलेत आणि या सगळ्या प्रकरणात 8 ते 10 उत्तर भारतीयांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेत, पण त्यांना अटक झालेली नाहीये। साहजिकच या सगळ्यातनं प्रश्न पडतो की उत्तर प्रदेशमधनं गाड्या येत आहेत, नेते अभिनेते येत आहेत, माणसं येत आहेत, फडणवीसांचा प्रचार हिंदीमधनं चालू आहे, हे सगळं मुंबईत का घडतंय? भाजप अमराठी मतांवर आणि त्यातही उत्तर भारतीय मतांवरती इतका फोकस का करतंय? आता याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला मुंबईमधल्या अमराठी मतांचं, खास करून उत्तर भारतीय मतांचं राजकारण समजून घ्यावं लागतं। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत 227 नगरसेवक असलेल्या मुंबई महानगरपालिकेत 72 अमराठी नगरसेवक निवडून गेले। आता हे झालं निवडून आलेल्यांचं, पण त्या पलीकडे सुद्धा इतर जागांवर उत्तर भारतीयांची मतं ही निर्णायक असतात। मुंबईमध्ये 27% जास्त उत्तर भारतीय मतदार आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात तब्बल 1,50,00,000 मतदार हे उत्तर भारतीय असल्याचं सांगण्यात येतं। त्यातही वॉर्ड वाईज बघायचं म्हटलं तर मुंबईतल्या एकूण वॉर्डांपैकी 184 वॉर्डांमध्ये म्हणजे निम्म्यापेक्षा सुद्धा जास्त वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या 5% ते 53% इतकी आहे। यापैकी 63 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण 25% जास्त आहे।
पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरात विशेषतः अंधेरी, वांद्रे, भाईंदर, बोरिवली, दहिसर, गोरेगाव, जोगेश्वरी, जुहू, कांदिवली, खार, मालाड, सांताक्रूज या भागांमध्ये उत्तर भारतीय मतांचा बऱ्यापैकी बोलबाला आहे। त्यातही उत्तर भारतीय मतदार हिंदू मुस्लिम हे विभाजन सोडलं तर आपली एकगठ्ठा मतं पक्षाच्या पारड्यात टाकतात हे वारंवार दिसून आले। 2017च्या आधी उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जायचा। संजय निरुपम, नसीम खान, कृपाशंकर सिंग, राजहंस सिंग, चंद्रकांत त्रिपाठी अशा उत्तर भारतीय नेत्यांची फळी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदान आणायची। पण 2017च्या निवडणुकीत हे चित्र पालटलं आणि उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलं। आता भाजपमध्येच असलेल्या कृपाशंकर सिंग यांनी मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर होणार असा दावा करत या उत्तर भारतीय मतांना हवा दिल्याचं पाहायला मिळतंय। भाजपनं 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेवरती सगळ्यात जास्त 36 मराठी नगरसेवक पाठवलेले आहेत। 12 उत्तर भारतीय नगरसेवकांचा त्यात समावेश होता। त्यानंतर भाजपनं आपली हीच पकड पक्की करायचं काम सुरू केलं। सध्या मुंबईतल्या 15 भाजप आमदारांपैकी 5 भाजप आमदार हे अमराठी आहेत, तर पियुष गोयल यांच्या रूपाने एक अमराठी खासदार सुद्धा आहे। साहजिकच अमराठी मतदारांमध्ये भाजपचा होल्ड हा पक्का आहे। 2017 मध्ये भाजपनं आझमगडावरून आलेल्या विनोद मिश्रा यांची गटनेते म्हणून निवड केली होती। एखादा उत्तर भारतीय व्यक्ती मुंबई महानगरपालिकेत एखाद्या पक्षाचा गटनेता होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा त्यावेळी झालेली। विद्या ठाकूर यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळालं होतं। त्यामुळे अर्थातच उत्तर भारतीय मतदारांची ताकद मोठी आहे आणि त्यात या ताकदीमध्ये उत्तर भारतीय मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा मोठी आहे। मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदानाच्या एकूण मतदानापैकी 40% मतदान हे मुस्लिमांचे आहे। आता हे मतदान भाजपकडे येण्याची शक्यता कमी असली तरी वेगवेगळे कार्यक्रम, भोजपुरी नेत्यांना दिलेलं आमंत्रण यातनं भाजप या मतांचा शेअर महायुतीकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न नक्की करणार किंवा ही मतं काँग्रेस ठाकरेंकडे एकगठ्ठा जाणार नाहीत यावर सुद्धा भाजपचा जोर असेल। आता उत्तर भारतीय मतदारांची संख्या निवडणुकीच्या निकालात या संख्येचे निर्णायक ठरणं, यामुळेच भाजप आपला अमराठी मतदारांमधला टक्का वाढवण्याचा प्रयत्न करते। एस-इंडिया स्ट्रॅटेजीज या संस्थेनं मध्यंतरी एक सर्व्हे केलेला, त्या सर्व्हेतनं मुंबईतल्या अमराठी मतदारांपैकी 53% अमराठी मतदार हे भाजप शिंदेंच्या पाठीमागे उभे राहतील असे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। आता या सर्व्हेनं भाजप आणि शिंदेंच्या युतीला 42% मराठी मतदारांचा आणि ठाकरे बंधूंच्या युतीला 44% मराठी मतदारांचा पाठिंबा असल्याचा अंदाज सांगितलेला। ठाकरे बंधूंचं एक होणं, त्यांचा शाखा टू शाखा प्रचार करणं यामुळे हा मराठी मतदारांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे। पण यालाच काउंटर करायला ठाकरे बंधूंकडे फार कमी टक्का असलेली अमराठी मतं एकगठ्ठा आपल्याकडे खेचण्याची रणनीती भाजप आखली आहे। शिंदेंमुळे आणि भाजपच्या कोर वोटर बेसमुळे भाजपकडे मराठी मतदारांचा टक्का आहे। त्याला जर या अमराठी आणि खास करून उत्तर भारतीय मतांची जोड मिळाली तर भाजपचं हे समीकरण वर्कआउट होऊ शकतं असं बोललं जाते। त्यामुळे युपीच्या गाड्या, युपीचे नेते आणि युपीची माणसं यांच्यामधून भाजपनं उत्तर भारतीय एक करण्याची रणनीती आखली आहे, जी वर्कआउट झाली तर भाजपला आपली बेरीज बसवता येऊ शकते। तुम्हाला काय वाटतं? मुंबईत आलेल्या उत्तर प्रदेशच्या गाड्या, शेवटच्या टप्प्यात येणारे नेते आणि उत्तर भारतीय मतं भाजपला मुंबईच्या सत्तेपर्यंत पोहोचवतील का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा।